साताऱ्यातल्या कास पठाराजवळ गणेश खिंडीमध्ये भीषण अपघात झालाय। स्कॉर्पिओ गाडी 500 फूट खोल दरीमध्ये कोसळली। या गाडीमध्ये 7 जण असल्याची माहिती आहे। यातील 2 जण जखमी आहेत। रस्त्यावरील चिखलामुळे गाडी घसरल्याचा अंदाज आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास हा अपघात झालाय। सध्या शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करतायत आणि हे प्रयत्न सुरू आहेत। गणेश खिंडीमध्ये स्कॉर्पिओ गाडी ही दरीमध्ये कोसळली आहे आणि यानंतर आपण बघतोय त्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आले। रात्रीची ही काही दृश्य आहेत। अधिक माहिती घेऊयात। सुजित आंबेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुजित, किती जण होते या गाडीमध्ये, काय अधिक माहिती? प्रज्ञा, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। साधारण 500 फूट दरीमध्ये ही गाडी पडलेली। काल याचं वृत्तांकन आपण एनडीटीव्हीने रात्री उशिरापर्यंत म्हणजे अगदी पहाटे 3 वाजेपर्यंत आपण वृत्तांकन केलेलं आहे। सर्वांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्याच्यामधले 6 जण गंभीर जखमी आहे आणि एकाची म्हणजे 1 जण गेलेला आहे, परंतु अजून ऑफिशियली डिक्लेअर केलं नाही। परंतु एनडीटीव्हीची जी माहिती आहे त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, परंतु पोलिसांनी हे अजून अद्यापही डिक्लेअर केलेलं नाहीये। ही सर्व जी मुलं होती ही फिरायला, कास पठार फिरायला आली होती। त्यांनी संध्याकाळी तिथं एका ठिकाणी जेवण केलं आणि त्यांनी जी गाडी आत घातली, म्हणजे साधारण कास पठाराच्या गणेश खिंडीने साधारण 1 ते 1.5 किलोमीटर गाडी आत घातली आणि गाडी आत घातल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात गवत आहे, तसं प्रचंड पाऊस धुका असल्यामुळे चिखल झालेला आहे आणि तो अंदाज त्या ड्रायव्हरला आला नाही आणि ती गाडी स्किट होत खाली गेली। खाली जात असताना त्यातील 2 जणांनी त्या गाडीतनं उडी मारली। ही सर्वात महत्वाची बातमी की ज्यावेळेस गाडी खाली दरीत कोसळते त्यातल्या 2 फुटावरच उडी मारली, त्यामुळे ती 2 जखमी झाली आणि खाली 5 जण पडली आणि खाली 5 जण पडल्यावरती तो जो एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ तोही आपल्या एनडीटीव्ही कडेच आहे। आणि ह्या सगळ्या सर्च म्हणजे या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सातारची नागरिक असतील, मोठा रायडर्स एक ग्रुप आहे, परत खाली गावातली लोक सगळ्यांनी काल सहभाग घेतला आणि 3 वाजता हे पहाटे यश आलं या सर्वांना बाहेर काढण्यामध्ये। प्रज्ञा, नक्कीच, म्हणजे सर्वांना आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। तुर्तास धन्यवाद सुजित या संपूर्ण माहितीसाठी।